Let me open the textbook. Yes. लास्ट लेक्चरला आपण करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट केलेला होता. त्याच्यामधले आपण करंट सगळ्याचे सिम्बॉल्स बघितले होते. करंट, चार्ज, टाइम. आठवतंय? करंटची डेफिनेशन बघितली होती. इलेक्ट्रिक करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर. त्याच्यासाठी आपण इक्वेशन बघितलं होतं. करंट आपण आय ह्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट करतोय. क्यू म्हणजे चार्ज आणि टी म्हणजे टाइम. ओके, सो आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो साठी आपण हे इक्वेशन बघितलं होतं. नाव वी विल स्टार्ट विथ रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ. रेझिस्टन्स या शब्दाचं जनरल मिनिंग माहितीये काय असतं? कुठल्याही गोष्टीला रेझिस्ट करणं म्हणजे काय? उलट्या दिशेनं थांबवणं. कुठलीही गोष्ट थांबवणं, रेझिस्ट करताय कोणतरी, म्हणजे ती जी घडणारी फ्लो मध्ये घडणारी गोष्ट आहे ती थांबवणं, याचा अर्थ असतो रेझिस्ट. टू रेझिस्ट समथिंग. अपोजिट डायरेक्शनला घडते एखाद्या गोष्टीच्या. सो हा फक्त मिनिंग लक्षात ठेवा. आपण बघूया त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला इथे काय आहे. रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ. फर्स्ट इज ओहम्स लॉ. ओहम सायंटिस्टचं नाव आहे. द रिलेशनशिप बिटवीन द करंट फ्लोइंग थ्रू अ वायर, that is I, and the potential difference across its ends, V, can be obtained from the law that was given by the German scientist George Siemens Ohm. स्वतः एका वायरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जो त्या वायरच्या दोन एंड्सला असेल, पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही याच्या आधी वर शिकलेला होता, जो व्ही नी आपण लिहितो. व्ही हा सिंबल वापरतो पोटेन्शियल डिफरन्स डिनोट करण्यासाठी. तर तो जो पोटेन्शियल डिफरन्स आपण बघितला होता तो, आणि जो करंट आय आपण शिकलो आहे तो, ह्या दोन मधलं रिलेशन काय आहे तर ते आपल्याला ओहम्स लॉनी कळतं. ओके, करंट फ्लोइंग थ्रू अ वायर अँड पोटेन्शियल डिफरन्स इन द वायर अक्रॉस इट्स एंड्स, ह्या दोन मध्ये काय रिलेशन असेल हे आपण ओहम्स लॉनी डिक्टेट करू शकतो, ते सांगू शकतो. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, आता ओहम्स लॉ काय ऍक्च्युअल सांगतो ते स्टेटमेंट आपण बघूया. जे कंडक्टर आहे त्याचं फिजिकल स्टेट, बाकीच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज जर कॉन्स्टंट राहणार असतील, सेम राहणार असतील, द करंट आय फ्लोइंग थ्रू इट is directly proportional to the potential difference between its two ends. So the current flowing through a wire is directly proportional to potential difference. Directly proportional to या वर्डचा मीनिंग माहितीये? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आपण कधी म्हणतो? जर एक गोष्ट वाढवली आणि त्याच्याबरोबर दुसरी वाढत असेल, at that time we call the two things are directly proportional. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये करंट वाढवला तर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा वाढेल, पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तर करंट सुद्धा वाढेल. हे जिथे रिलेशन असतं दॅट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल. अभ्यास वाढवलात मार्क्स वाढतील, अभ्यास कमी केला मार्क्स कमी होतील, राईट. सो असं जे रिलेशन असेल, एक गोष्ट वाढवली की दुसरीही वाढते, एक कमी केली की दुसरीही कमी होते त्याच्याबरोबर. सो दॅट इज नोन एज डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन. तसं करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स मध्ये आहे. करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स इन द वायर आर directly proportional to each other. Therefore what we can say, I is directly proportional, तो मधला directly proportional चा सिंबल आहे. I is directly proportional to V. V ने आपण काय दाखवतोय? पोटेन्शियल डिफरन्स. आता आपण आधी पण वरती काही फॉर्म्युलांमध्ये वर्क अँड एनर्जी, फोर्स चॅप्टर शिकलो होतो, त्याच्यात बघितलं होतं की डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिंबल काढून आपण त्याच्याऐवजी एक कॉन्स्टंट टाकू शकतो, कुठली तरी कॉन्स्टंट व्हॅल्यू टाकू शकतो. सो ह्या केसमध्ये आपण तो कॉन्स्टंट सिंबलाइज करायचा के या लेटरनी. देअरफॉर वी कॅन से दॅट आय इज इक्वल टू करंट इज इक्वल टू के व्ही. के इज कॉन्स्टंट, व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स. नाव आपल्याला काय करायचंय, आय इंटू 1 अपॉन के इज इक्वल टू व्ही.
हे काय केलंय हे कळलं ह्या इक्वेशन मधून, ह्या स्टेप मधून ह्या स्टेप मध्ये येताना, म्हणजे सेकंड स्टेप वरून थर्ड स्टेप वर जेव्हा आपण आलोय, आय इज इक्वल टू के व्ही होतं. नेक्स्ट स्टेप मध्ये आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही केलंय. ते काय केलंय ते दाखवते मी. 1-2 मिनिट द्या मला. व्हाईट बोर्ड ऑन करू दे. व्हाईट बोर्ड दिसतोय व्यवस्थित? चॅटबॉक्स मध्ये सांगा व्हाईट बोर्ड. ओके. सो डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून आपण असं कसं लिहिलंय, आय इज इक्वल टू के व्ही, ज्यातला के हा कॉन्स्टंट होता. तर आता हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला आहे, आपल्याला तो लेफ्ट हँड साईडला न्यायचा आहे. ह्या साईडनी ह्या साईडला शिफ्ट करायचा आहे. तर आपण कसा करणार, तो जेव्हा करू तेव्हा इथे के मल्टिप्लाइड बाय आहे, के आणि व्हीच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचा सिम्बल आहे, म्हणून तो जेव्हा ह्या साईडहून या साईडला जाईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये डिव्हिजन करणार. सो कसं होईल, आय अपॉन के इज इक्वल टू व्ही. ओके. आणि आता हे आय अपॉन के आपण कसं लिहू शकतो, आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही. समजलं कसं आलं? हा मॅथमॅटिकल रूल माहिती आहे ना ट्रान्सपोजिशनचा. राईट हँड साईड वरून म्हणजे इक्वल टूच्या एका साईडून दुसऱ्या साईडला जाताना सपोज मल्टिप्लाय बाय असेल तर ते डिव्हाइड बाय होतं दुसऱ्या साईडला, जसं आपण इथे केलं. आपलं इक्वेशन होतं आय इज इक्वल टू के इंटू व्ही. के इंटू व्ही होता, आपल्याला के राईट हँड साईड पासून लेफ्ट हँड साईडकडे न्यायचा होता, म्हणून आपण तो जेव्हा शिफ्ट केला तेव्हा त्याचं डिव्हाइड बाय झालं आणि म्हणून आपल्या इक्वेशन मध्ये आलं आय अपॉन के इज इक्वल टू व्ही. अपॉन के म्हणजे काय आहे, आय इंटू 1/k आणि दॅट विल बी इक्वल टू व्ही. समजलं सगळ्यांना कसं आली ती मधली स्टेप एक? व्हेरी गुड. परत टेक्स्टबुक मध्ये बघूया आपण आता. So that 1/k which is given is resistance of the conductor. Therefore the equation can be, आता 1/k म्हणजेच आपण R म्हणतोय, म्हणून तिथे परत 1/R लिहायचं नाही आपल्याला. 1/k म्हणजे R आहे. Therefore त्या 1/k च्या जागी आपण फक्त R सबस्टिट्यूट केला. So I into R is equal to V. That is V is equal to IR. ओके. दिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉचं आपल्याला त्यामुळे इक्वेशन फॉर्मॅटमध्ये आपण कसं लिहितो, इक्वेशन फॉर्मॅटमध्ये आपल्याला ओहम्स लॉ असा लिहायचा आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. आणि आता आपल्याला सपोज हा चेंज करायचा आहे आणि आपल्याला काढायचं आहे की आय इज इक्वल टू काय असेल. हे काय लिहिलं आपण, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. आणि आता आपल्याला लिहायचं आहे करंट इज इक्वल टू काय, तर करंट आय जिथे आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे आपल्याला, व्ही ॲज इट इज ठेवूया. आणि आपल्याला आय इज इक्वल टू हवाय म्हणून हा आर जो आहे तो आपण राईट हँड साईडहून लेफ्ट हँड साईडला घेणार. इथे मल्टिप्लाय बाय आहे म्हणून या साईडला येऊन तो डिव्हाइड बाय होईल. सो आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओके. समजलं. और आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, हे दोन्ही आपल्याला लिहिता येऊ शकतं. लास्ट लेक्चरला आपलं आय इज इक्वल टू क्यू अपॉन टीच्या वेळेला थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, आठवतंय? तिथे मल्टिप्लाय बाय केलं होतं काही लोकांनी आन्सरमध्ये. तर आत्ता परत आज आपण जेव्हा सम सोडवू तेव्हा हे क्लिअर होईल की आपण कसं ट्रान्सपोजिशन करताना आपल्याला मल्टिप्लाय बायचं डिव्हाइड बाय किंवा डिव्हाइड बायचं मल्टिप्लाय बाय करायला लागतंय. ओके. सो हे इक्वेशन जे आहे व्ही इज इक्वल टू आय आर, दिस इज द इक्वेशन ऑफ ओहम्स लॉ. फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर म्हणजे काय असतं, इट्स लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर अँड द मटेरियल इट इज मेड अप ऑफ. जे आपण लॉच्या सेंटेन्समध्ये, इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट आय फ्लोईंग थ्रू इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स वाचलं होतं. त्यातलं फिजिकल स्टेट म्हणजे काय, तर लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर, टेम्परेचर आणि मटेरियल ज्याच्यापासून ते बनवलंय
ह्या गोष्टी कॉन्स्टंट असतील तर हा लॉ ओबे केला जाईल. V is equal to I into R. Now we can obtain the SI unit of resistance from the above formula. Potential difference and current are measured in volts and amperes respectively. The unit of resistance is called ohm. It is indicated by symbol दिलाय. So 1 volt upon 1 ampere is equal to 1 ohm. आता आपण कसं लिहू शकतोय? R is equal to, आपला इक्वेशन काय होतं पहिलं? V is equal to I into R. सो त्याच्याप्रमाणे आपण R is equal to लिहिणार आहे V upon I. V साठीचं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स साठीचं आपलं SI युनिट काय आहे? 1 volt अपॉन करंट साठीचं युनिट काय आहे आपलं? 1 एम्पियर. म्हणून आपण व्होल्टच्या समोर व्होल्ट, आय च्या समोर 1 एम्पियर. देअरफॉर रेझिस्टन्स इज इक्वल टू 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर. आणि 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर म्हणजे असतं 1 ओहम. ओके, सो हे आपण अशा प्रकारे रेझिस्टन्सचं युनिट डिराईव्ह करू शकतो, SI युनिट. आता रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम याची डेफिनेशन आपण कशी लिहिणार आहे? इफ 1 एम्पियर करंट flows through a conductor when 1 volt potential difference is applied between its ends, then the resistance of the conductor is 1 ohm. जे आपण इक्वेशन मध्ये लिहिलं आहे तेच आपण डेफिनेशन मध्ये सांगतोय. 1 एम्पियर एवढा करंट समज एका कंडक्टर मधून फ्लो होतो आहे, ज्या कंडक्टर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आपण 1 व्होल्टचा मेंटेन केलेला आहे, त्या कंडिशन मध्ये जनरेट होणारा, त्या कंडक्टर मध्ये असणारा रेझिस्टन्स हा 1 ओहम एवढा असेल. ओके, पुढे बघूया आता रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. ॲज शोन इन फिगर 3.4, देर आर अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर. आपण या फिगर मध्ये बघितलं होतं भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स आहेत कंडक्टर मध्ये. दे आर कॉन्स्टंटली इन रॅन्डम मोशन. ते इलेक्ट्रॉन सगळे एका डायरेक्शन मध्ये फिरतात का जनरली? जर आपण कुठेही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय नाही केलेला, कुठलाही चार्ज अप्लाय नाही करत आहे, तर ते रॅन्डमली फिरत असतात, त्यांची एक परफेक्ट डायरेक्शन नसते. When a potential difference is applied between the two ends of the conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end at higher potential. राईट, जर आपण पोटेन्शियल डिफरन्स असलेले पोटेन्शियल डिफरन्स ऍड केला, व्होल्ट ऍड केलं दोन साइड्सला कंडक्टरच्या, तर दे स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. और आपण सोपं काय बघितलं होतं? निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड. दिस डायरेक्शनल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स कॉजेस द फ्लो ऑफ करंट. ही इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे एका पर्टिक्युलर डायरेक्शन मधली, त्याच्यामुळे करंटचा फ्लो सुरू होतो. Moving electrons strike the atoms and ions which lie along their path. जे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत तिथे, त्या कंडक्टर मधून जे इलेक्ट्रॉन्स फिरतायत, ते मध्ये मध्ये येणाऱ्या ॲटम्सना, आयन्सना, फक्त कंडक्टर मध्ये तेवढे इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत, बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत, त्यांना धडकत धडकत पुढे जातात. सच कोलिजन्स कॉज हिंड्रन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच्यामुळे काय होतं की एका स्पीडने ते जात असतील तर स्पीड कमी होतो. फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करा की तुम्ही रस्त्यावरून चालत निघालाय आणि रस्त्यात बरेच खड्डे आहेत, मध्येच एखादा दगड आहे, भरपूर माणसं आहेत की धडकाधडकी होतीये, तर नॅचरली जर प्लेन रस्ता असेल, रस्त्यावर काहीही अडथळे नसतील, तर फास्ट मोशन होणार. जर काही मध्ये अडथळे आले तर स्लो होणार, हिंड्रन्स येणार काहीतरी. सो हा जो अडथळा येतो इलेक्ट्रॉन्सला अँड अपोज द करंट, आणि याच्यामुळे काय होतं? करंटचा फ्लो सुद्धा अपोज केला जातो, थांबवला जातो, कारण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि करंट एक साथ चाललेले आहेत. दिस हिंड्रन्स इज कॉल्ड द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये जे अडथळे येतात, जे त्याला थांबवायचा प्रयत्न करतात, दॅट इज रेझिस्टन्स. ओके, सो आता सपोज रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर अशी डेफिनेशन आली, तर तुम्हाला काय लिहायला लागेल?
Electrons moving in the conductor strike atoms and ions which lie along their path. Such collisions cause hindrance to the flow of electrons and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor. Moving electrons पासून स्टार्ट करायला लागेल ते कंडक्टर फुल स्टॉप पर्यंत. समजलं. रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर अशी जर एक्झामला डेफिनेशन विचारली तर काय लिहायचंय, आणि डेफिनेशन ऑफ रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम असं विचारलं तर हे जे बॉक्समध्ये आहे ते लिहायला लागेल. त्यामुळे एक्झाम मध्ये काय विचारताय त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम येत आहे की रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर येत आहे. द हिंड्रन्स टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम असं स्पेसिफिक विचारलं असेल तर 1 व्होल्ट अपॉन 1 एम्पियर हे जे आपण म्हणतो ते आपल्याला एक्सप्लेन करायला लागेल. नेक्स्ट इज रेझिस्टिव्हिटी. At a given temperature, the resistance R of a conductor depends on its length, area of cross section and material it is made up of. Okay, so एका पर्टिक्युलर टेम्परेचरला रेझिस्टन्स कशावरती डिपेंडेंट असतो तर लेंथ जितकी जास्त, त्याच्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि मटेरियल कसलं बनलेलं आहे त्याच्यावर सुद्धा. तर आता ह्या गोष्टी कशा आहेत, लेंथ तर सरळ आहे. सपोज आपल्याला एक 10 किलोमीटर अंतर चालायचं आहे आणि आपल्यामध्ये किती खड्डे आहेत हे कशावर, म्हणजे आपल्याला जायला किती वेळ लागेल हे कशावर डिपेंडेंट राहील तर आपल्याला केवढं अंतर जायचंय त्याच्यावर रेझिस्टन्स डिपेंड राहणार आहे. जर थोडंसंच जायचं आपल्याला 1 किलोमीटर जायचंय तर आपण काय म्हणू, कमी अडथळे होते. 10 किलोमीटर मध्ये जास्ती अडथळे होते. का तर आपलं डिस्टन्स वाढलं, लेंथ वाढली, जाण्याची जितकं अंतर आहे ते वाढलं. तसंच इथे सुद्धा जेव्हा लेंथ वाढते तेव्हा ॲटम्सचे नंबर वाढणार, कंडक्टरची लेंथ वाढली त्यातले ॲटम्स वाढणार, त्यातले आयन्स वाढणार, रेझिस्टन्स वाढणार. इफ द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर इज आर देन आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. आता आपण जसं म्हणलं तसं रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ वाढली, रेझिस्टन्स वाढला. ऑल्सो आर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू 1 अपॉन ए. ह्याला आपण म्हणू शकतो आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ए, दॅट इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. Therefore, R is proportional to L upon A. R is equal to rho L upon A. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक कॉन्स्टंट ऍड केलाय प्रोपोर्शनॅलिटी साठी. ओके, आता एक मिनिट. आर इज आपल्याला समज असं म्हणायचंय की एक गोष्ट वाढल्यावर दुसरी गोष्ट कमी होते, ह्याला आपण म्हणतो इन्व्हर्सली प्रपोर्शनल. सो आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन ए. याचं मिनिंग काय होतं की जसं आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवू रेझिस्टन्स कमी होईल. दोघं जण इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत एकमेकांशी. आणि आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. आणि मग आपण हे इक्वेशन फॉर्मॅटमध्ये असं लिहू शकतो, आर प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. आणि आता प्रपोर्शनल टू काढून आपल्याला इक्वल टूचं साइन ऍड करायचं आहे म्हणून आपण कॉन्स्टंट ऍड केला. That is called as constant of proportionality and is called the resistivity of the material. The unit of resistivity in SI units is ohm meter. Resistivity is a specific property of a material and different materials have different resistivity. Okay, so प्रत्येक मटेरियलची रेझिस्ट करण्याची प्रॉपर्टी ही वेगळी असणार आणि त्यानुसार आपली जशी गरज असेल त्यानुसार किती रेझिस्टन्सचा कंडक्टर घ्यायचा आहे, किती रेझिस्टिव्हिटी असलेला कंडक्टर घ्यायचा आहे हे डिसाइड केलं जातं. सो देर इज वन क्वेश्चन, हाऊ विल यू प्रूव्ह दॅट द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. तर आपल्याला हे एक थोडंसं शोधून आणायला लागेल नेक्स्ट लेक्चरमध्ये की ओहम मीटर असं रेझिस्टन्सचं युनिट आपण का लिहिणार. नाव नेक्स्ट इज इलेक्ट्रिक सर्किट. आता आपण 3 प्रॉपर्टी आतापर्यंत बघितल्या आहेत की कंडक्टरमध्ये काय काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, इलेक्ट्रिक करंट आहे,
आणि रेझिस्टन्स आहे. ह्या सगळ्याचा वापर करून आपण एक सर्किट कसं डिझाईन करणार. अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स connected to the two ends of a cell and other resistances is called an electric circuit. म्हणजे काय की आता इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय काय गोष्टी येणार आहेत. तर इलेक्ट्रिक करंट, आता इलेक्ट्रिक करंट नॅचरली कंडक्टिंग वायर्स मधनच फ्लो होणार. कनेक्टेड टू टू एंड्स ऑफ अ सेल अँड अदर रेजिस्टन्सेस. टू एंड्स ऑफ अ सेलला कनेक्ट केलाय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलाय. रेजिस्टन्स कुठला तरी काही एक रेझिस्टिव्हिटी मटेरियलची असेल, ॲटम्समुळे असेल, जो रेझिस्टन्स आहे तो ॲड केलाय. हे सगळं जेव्हा आपण ॲड ऑन करू तेव्हा इलेक्ट्रिक सर्किट बनतं. अ सर्किट इज डिपिक्टेड बाय अ फिगर. जी फिगर दिलेली आहे इलेक्ट्रिकल सर्किटची 3.5 ती बघा. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळं दिसेल. इलेक्ट्रिक सेल आहे ज्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्या इथे खाली दिलेलं आहे. जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, फ्लो ऑफ, आता ॲरो त्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे काही ॲरो जात आहेत. तर ते ॲरो काय दाखवतायत आपल्याला, त्या ॲरोचं मिनिंग काय असेल जरा मला चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगाल. इलेक्ट्रिक सेलच्या इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पोटेन्शियल डिफरन्स साठीचे सिम्बॉल आहेत. आणि त्याच्या लगेचच डावीकडे पॉझिटिव्हच्या डावीकडून ॲरो जाताना दिसतोय आपल्याला एक. तर तो ॲरो काय दर्शवतोय. कॅन यू प्लीज राईट दॅट इन चॅट बॉक्स. ॲरो दिसला कुठला म्हणते मी तो. इलेक्ट्रिक सेलचा जो पॉझिटिव्ह, इथे खाली इलेक्ट्रिक सेल दिसते आपल्याला. इलेक्ट्रिक सेल पासून हा जो ॲरो दाखवलाय, हा इथे शेजारी ॲरो आहे. कंडक्टिंग वायरच्या वरती हा ॲरो आहे. तर तो ॲरो काय दाखवतोय आपल्याला, कशासाठी दिलाय तो. फ्लो ऑफ करंट एकाचा आहे, एकाने सांगितलंय इट इज शोइंग फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा मी म्हणते इलेक्ट्रॉन्स म्हणायचं असेल. इट इज अ फ्लो ऑफ करंट. Okay, positive to negative is flow of current, negative to positive is flow of electrons. So arrows जे आहेत ते फ्लो ऑफ करंट दाखवत आहे. एकच मिनिट, आपण इथे ह्या फिगर मध्ये बघितलेलं आठवतंय. इथे आठवतंय डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. Right, so negatively charged they start moving from the negative potential to the positive terminal of the cell. Okay. So now coming to the next, this figure shows how different components are to be connected in circuit by using special symbols for each of the components. Such a figure is called an electric circuit diagram. कुठलंही इलेक्ट्रिक सर्किट डिझाईन करायच्या आधी त्याची अशी डायग्राम असते. In the circuit in figure 3.5, an ammeter is used to measure current and a voltmeter to measure the potential difference between the two ends of a resistor. As the voltmeter has a very high resistance, only very small current flows through it. So आता प्रत्येक गोष्ट ह्यातली मेजर करायला काही ना काहीतरी हवंय. करंट मेजर करण्यासाठी काय यूज केलं जातंय, ॲमीटर. आणि व्होल्टेज मेजर करण्यासाठी, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी काय केलं जातंय, व्होल्टमीटरचा यूज केला जातो. ओके, सो ही इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम लक्षात ठेवायची, कदाचित एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. सो यू हॅव टू राईट ऑल दीज थिंग्स. ॲमीटर कुठे कनेक्ट केला आहे, व्होल्टमीटर कुठे कनेक्ट केला आहे, रेझिस्टन्स कुठे आहे, आणि कंडक्टिंग वायर. सगळ्यात इम्पॉर्टंट लेबलिंग आहे जे कंडक्टिंग वायरचं करणं गरजेचं आहे.
Okay. So now symbols for components of an electric circuit and their uses. इलेक्ट्रिक सेल, त्याचा पिक्चर दाखवलाय, सिम्बॉल दाखवलाय. टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. बॅटरी, बॅटरी म्हणजे काय? कलेक्शन ऑफ नंबर ऑफ सेल्स. तर नंबर ऑफ सेल्स दाखवायचे असतील तर जास्ती काढायला लागतील. ते एकच सेलसाठी आपण जो सिम्बॉल दाखवलाय फक्त प्लस मायनसचा, त्याच्याऐवजी तसे जास्ती काढायचे. मोठी लाईन प्लस दाखवते, छोटी लाईन मायनस दाखवते. ओपन टॅप की और प्लग की कशासाठी यूज असतो? टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोइंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड्स ऑफ अ वायर. जेव्हा वायरचे दोन एंड्स डिस्कनेक्ट केले जातील तेव्हा त्यातला करंटचा फ्लो थांबेल. तर ते डिस्कनेक्टेड आहेत हे दाखवण्यासाठी काय करायचे आपल्याला? फक्त दोन ब्रॅकेट्स दाखवले, तिथे मध्ये काही नाहीये. मध्ये काही नाहीये याचा अर्थ तिथे काहीतरी थांबवलंय, ती गॅप आहे. नेक्स्ट, क्लोज टॅप की और प्लग की. जर आपण क्लोज्ड दाखवायचं असेल तर मध्ये एक डॉट ऍड करायला लागतो, विच शोज टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ द वायर. आपण जेव्हा वायरचे दोन एंड्स कनेक्ट केलेत तेव्हा तो टॅप क्लोज झाला आणि करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. कनेक्टिंग और कंडक्टिंग वायर्स टू कनेक्ट व्हेरियस कंपोनेंट्स इन द सर्किट. जी आपण सरळ लाईन काढतो एक, दॅट इज अ कनेक्टिंग वायर. क्रॉसिंग वायर्स टू शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. सिम्बॉल बघा, जर दोन, आता इथे एक रेड वायर आहे, एक ब्लू वायर आहे, त्या दोघी एकमेकांवरून जात आहेत पण त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. त्यांच्यातून जो करंट फ्लो होईल त्याचा एकमेकाशी काही संबंध नाहीये. तर त्यावेळेला वायरचा सिम्बॉल कसा दाखवायचा ते बघून ठेवा. लाईट बल्ब टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. लाइटेड करंट इज फ्लोइंग, अनलाइटेड करंट इज नॉट फ्लोइंग. आपण एखादा लाईट लावला, जर करंट पास होतोय तर लाईट लागेल, करंट पास होत नसेल तर लाईट लागणार नाही. रेझिस्टन्स, आणि रेझिस्टन्स साठी कसं सिम्बॉल आहे ते बघा. का वापरायचं? टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. काहीतरी कंट्रोल हवा ना, करंट किती पास होतोय त्या सर्किट मधून याच्यावर काहीतरी तरी कंट्रोल पाहिजे, म्हणून आपण रेझिस्टन्स एक्सटर्नली ऍड करतोय त्याच्यात. सो दॅट रेझिस्टन्सचं सिम्बॉल बघून ठेवा. व्हेरिएबल रेझिस्टन्स टू चेंज द रेझिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड देअर बाय कंट्रोल द करंट. जर एक कॉन्स्टंट करंट ठेवायचा असेल तर एकच रेझिस्टन्स वापरणार. जर आपल्याला चेंज करत राहायचं आहे करंट तर आपण व्हेरिएबल रेझिस्टन्स यूज करणार. ॲमीटरचा सिम्बॉल दिलाय. ॲमीटर आणि व्होल्टमीटरचे सिम्बॉल ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त एकामध्ये ए लिहायचा, एकामध्ये व्ही लिहायचा. मग डायग्राम काढताना सेम करायचे, फक्त एकात ए लिहायचं, ज्याच्यात ए लिहाल दॅट इज ॲमीटर, व्ही लिहाल दॅट इज व्होल्टमीटर. व्होल्टमीटर हे रेझिस्टन्सच्या वरती काढायचं, ॲमीटर रेझिस्टन्सच्या सिरीजमध्ये सरळ काढायचा. ओके, समजला? हा टेबल आपल्याला प्रत्येकाचा यूज दिलेला आहे पुढे, तो यूज सुद्धा थोडा लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. ओके, so now next one is conductors and insulators. We have learned about the resistance to an electric current. We can divide substances into conductors and insulators. Insulators आपण अजून काय म्हणू शकतो तर bad conductors. So what are conductors? Those substances which have very low resistance are called conductors. Current can flow easily through such materials. कंडक्टर म्हणजे काय? द वन विच कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. आपण लहानपणापासून कुठे ना कुठेतरी ऐकत असतो ना, काही गोष्टी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत, काही बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. एखादं एकच एक्झाम्पल द्या मला, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी मध्ये काय लिहू शकता आणि बॅड मध्ये काय लिहू शकता? एक एक्झाम्पल द्या गुड कंडक्टर, एक द्या बॅड कंडक्टर. ओके, कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इन्सुलेटर म्हणून काय यूज करू आपण? व्हेरी गुड. गुड मध्ये कॉपर, बॅड मध्ये रबर. परफेक्ट. अजून आपण बॅड मध्ये वूड सुद्धा म्हणू शकतो. सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी कॅरी तेव्हाच होईल जेव्हा रेझिस्टन्स कमी असेल. जेव्हा रेझिस्टन्स कमी असेल तेव्हाच करंट फ्लो होऊ शकेल. Therefore, conductors are defined as those substances
which have very low resistance and current can flow easily through such materials. Insulators or bad conductors are those substances which have extremely high resistance and through which current cannot flow are called insulators. So now, why are some substances conductors while others are insulators? And why can our body conduct electricity? Make a list of conductors and insulators you see around you. तुमच्या आजूबाजूला जे हे 3 ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत आपल्याला, यातल्या 2ची उत्तरं शोधून आणायची आणि तिसरं जे आहे ते लिस्ट करणं सोपं आहे. ओके, सो नाव आता हे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ आहे. जेव्हा स्कूल्स रिओपन होतील तुम्हाला शाळेत कदाचित हे करायला देतील. आणि त्याच्यावरती आता ह्या एक्सपेरिमेंट मध्ये फक्त काय केलंय त्यांनी की जसं व्हेरिफिकेशन ऑफ ओहम्स लॉ या फिगर मध्ये जसं दिलंय तसं एक एक गोष्ट जोडत गेलेत आणि ते जोडल्यावर काय रीडिंग्स येणार ते कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सो हा ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटचा पार्ट आहे. जर मला कुठे व्हिडिओ मिळाला एखादा असा एक्सपेरिमेंट केलेला आणि रिझल्ट आलेला तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी शोधून ठेवेन आणि मग आपल्याला तो नेक्स्ट लेक्चरला वगैरे बघता येईल. इज दॅट फाईन विथ यू? So now solved examples on based on Ohm's law and resistivity. The resistance of the filament in a light bulb is 1000 ohm. If the bulb is fed by a current from a source of potential difference 230 volts, how much current will flow through it? So आता ह्याच्यामध्ये काय काय दिलंय ते आपण आधी लिहून घेणार. Given is R is equal to 1000 ohm. Voltage potential difference V is equal to 230 volts and you have to calculate current. तर आता सगळे इक्वेशन्स लक्षात न ठेवता आपण सिम्पली फक्त एवढं लक्षात ठेवायचं, V इज इक्वल टू I इंटू R. आता आपल्याला काढायचं आहे I. सो कीप दॅट I ॲज इट इज, वेअर इट इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवला, इक्वल टू तिथेच टाकलं. आपल्याला फक्त आता R ला शिफ्ट करायचं आहे. इक्वल टूच्या राईट हँड साईडला होता तेव्हा R मल्टिप्लाइड बाय आहे, म्हणून तेव्हा जो आपण उचलून त्याला जेव्हा लेफ्ट हँड साईडला नेऊ तेव्हा आपण त्याला डिवाइड बाय करू. सो I विल बी इक्वल टू V अपॉन R. व्हॅल्यूज आपण हे फक्त आता असं लिहिण्याच्या ऐवजी कॅल्क्युलेट करायला सोपं पडावं म्हणून आपण असं लिहूया, I इज इक्वल टू V अपॉन R. V आपल्याला किती दिला आहे? 230 volts. रेजिस्टन्स दिलाय 1000 ओहम. सॉल्व केलं 0.23 एम्पियर. हे आन्सर येईल. आता इथे सॉल्व कसं करणार आहे आपण, तर 230 अपॉन 1000, एक 0 कट झाला म्हणजे झाले 23 अपॉन 100. 23 अपॉन 100 ला आपण 0.23 लिहितो. कसे माहिती आहे ना? इथे आपण 0.23 असंच का लिहितो हे माहिती आहे ना सगळ्यांना? सपोज आता असं इमॅजिन करा फक्त की आपला आन्सर आलाय तर काय लिहाल मला जरा चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा. 23/10. ओके, मैत्रियांनी दिले. बाकीच्यांनी आन्सर द्या. जर माहित असेल तर सांगा, नसेल माहिती तर नाहीये सांगा, म्हणजे मी थोडंसं एक्सप्लेन करेन. अजून एक विचारते मी याच्यानंतर क्वेश्चन. नक्की माहिती आहे सगळ्यांना आपण 2.3 का लिहितो, 0.23 का लिहिलं 100 होतं तेव्हा? आणि सपोज मी सांगितलं 23 अपॉन 1000 तर काय लिहाल? व्हॉट विल यू राईट फॉर 23 अपॉन 1000? कसं चाललंय? बाकीच्यांचे आन्सर येऊ देत, बघू दे मला काय काय वाटतंय अजून कोणाला. 0.023 आहे का 0.23 येईल की 0.023 येईल?
शुअर सगळ्यांचा आन्सर सेम आहे 0.023 वरती. ओके व्हेरी गुड. कळलं ना, म्हणजे डिनॉमिनेटरला 3 झिरो आहेत, वरती आपण 3 युनिट्स मागे जाऊन पॉइंट देतो. व्हेरी गुड, परफेक्ट. सो नाव वी विल मूव ऑन. ओके, कमिंग टू द नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्रीन दिसतोय ना? ओके. The length of a conducting wire is 50 centimeter and its radius is 0.5 millimeter. If its resistance is 30 ohm, what is the resistivity of its material? तर आता आपल्याला इथे रेझिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची. आपण आधी सगळं गिव्हन लिहून घेऊया. L इज इक्वल टू 50 सेंटीमीटर लेंथ दिली आहे, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केलंय म्हणून 10⁻² नी मल्टिप्लाय केलंय. 50 इंटू 10⁻² मीटर. रेडियस दिलाय 0.5 मिलीमीटर, त्याचं सुद्धा आपण मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घेतलंय 10⁻³ मीटर, विच इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁴ मीटर. अँड रेझिस्टन्स दिलाय 30 ओहम. सो रेझिस्टिव्हिटी विल बी इक्वल टू RA/L. हा फॉर्म्युला आपण वरती मगाशी बघितलेला होता, कसा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होता फक्त तो तेव्हा. आपला इथे फॉर्म्युला असा आला होता, R इज इक्वल टू L/A, राईट. आणि आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? कॅल्क्युलेट आपल्याला रेझिस्टिव्हिटी करायची आहे. प्रपोर्शनॅलिटीचा जो कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपल्याला तो शिफ्ट करायचा आहे. मग आता तो शिफ्ट करण्यापेक्षा आपण काय करूया, तो आहे त्याच साईडला ठेवू, राईट हँड साईडला. इक्वल टूचं साईन देऊ. पहिल्यांदा आता L ॲज इट इज ठेवूया. P तो रो इंटू L आहे. हा A जो डिनॉमिनेटरला आहे तो जेव्हा लेफ्ट हँड साईडला येईल तेव्हा तो मल्टिप्लाइड बाय होईल. सो R इंटू A इज इक्वल टू रो इंटू L. म्हणून आपल्याला कसं लिहिता येईल, R/L. आता हा L जेव्हा इकडून राईट हँड साईडून लेफ्ट हँड साईडला जाईल तो मल्टिप्लाइड बायचा डिवाइड बाय होईल. सो RA/L इक्वल टू रो. आणि मग आता हेच त्यांनी पण दिलेलं आहे तिथे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज इक्वल टू RA/L. समजलं कसं आलं इथपर्यंत? रो इज इक्वल टू RA/L. नाव A इज इक्वल टू πr². हा कसला फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू πr². A इज इक्वल टू πr². हा कसला फॉर्म्युला आहे? कोणाचा एरिया आपण πr² ने रिप्रेझेंट करतो आठवतोय? कुठल्या प्लेन फिगरचा? स्क्वेअरचा, रेक्टँगलचा, सर्कलचा? परफेक्ट, सर्कलचा. व्हेरी गुड. रेडियस सर्कललाच असते त्यामुळे सर्कलचा. तर त्या Aच्या जागी आपण πr² ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि पुढे फक्त व्हॅल्यू सगळ्या टाकत गेलो. R होता 30 ओहम, तो सबस्टिट्यूट केलाय. पायची व्हॅल्यू असते, पाय कॉन्स्टंट व्हॅल्यू असते 3.14 और 22/7. आता आपल्याला 3.14 यूज करणं सोपं आहे, सो ती ॲड केली. R², सो 5 इंटू 10⁻⁴ चा ब्रॅकेट स्क्वेअर केला अपॉन L, लेंथ जी काही आपण काढली होती ती. आणि मग पुढे कॅल्क्युलेट करत आल्यावर 47.1 इंटू 10⁻⁶ हे ओहम मीटर, हे फायनल आन्सर आलं आपलं. ओके. आता ह्याच्यामध्ये एक अजून कॅल्क्युलेशन्सच्या भागातलं सांगते मी. ह्याचा आन्सर आपण कसं लिहितो, 5चा स्क्वेअर 25 इंटू 10. आता ह्याचा स्क्वेअर करतो का आपण 4चा की काय करतो आठवतोय? हा पार्ट कसा सॉल्व्ह करतो माहितीये? 5चा आपण डिरेक्टली स्क्वेअर लिहून टाकणार आहे. इथे काय करतो, इंडायसिस झालंय तुम्हाला मॅथ्स मध्ये?
व्हाईट बोर्डवरती जे मी सर्कल केलंय ते बघा एकदा. हा पार्ट सॉल्व्ह करताना आपण काय करतो माहितीये? आपण त्या 4चा स्क्वेअर करतो, 10चा स्क्वेअर करतो, ओके, कशाला कशाने मल्टिप्लाय करतो. ऍडिशन ऑफ ओके ऍडिशन ऑफ 4 and 2. नो, वी डू मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर. ओके, आपला कसा स्क्वेअर आहे ना तिथे, म्हणजे असं आहे आपला फॉर्मॅट कसा आहे. आता हा 5 वगैरे मी सगळं बाजूला काढून टाकते. 10⁻⁻4 ब्रॅकेट आणि 2a. सो आपण ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करतो. इथे आपला आन्सर येणार 10⁻⁸. ओके, जेव्हा अशी कंडिशन असेल तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो. 10⁻⁻4 to the power 2 असं आहे, तर दोन्ही पॉवर्सची आपण मल्टिप्लिकेशन करतो. क्लिअर? समजलं सगळ्यांना? येस, इट इज द रूल ऑफ इंडायसेस. आणि आता मी फक्त सांगून ठेवते माहितीसाठी की आपण ऍडिशन कधी करतो तेही दाखवून ठेवते. सपोज दोन्हीचा बेस सेम असेल, असं असेल 10⁻⁻4 मल्टिप्लाइड बाय 10⁻2. मगाचेच नंबर घेऊया. ह्या केसमध्ये आपण ऍडिशन करणार. हे +4च इमॅजिन करा, आता तिथे नको अजून कन्फ्युजन. असं जर असेल ना तर आपण पॉवर दोन्ही ऍड करतो. 4 + 2, सो इट विल बी इक्वल टू 10⁻6. ओके, हे आपल्या सायन्सच्या सिलेबस मधलं हे नाहीये, मॅथ्स मधलं आहे थोडासा रूल. बट आता कन्फ्युजन झालं थोडं ऍडिशन मल्टिप्लिकेशन मधलं, म्हणून मी सांगून ठेवलं की जेव्हा दोन बेस सेम असतील आणि मल्टिप्लिकेशन असेल तर आपण पॉवर इंडायसेस ऍड करणार. आणि जर ते 10⁻⁴ to the power 2 अशी कंडिशन असेल तर वी डू मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ पॉवर्स. ओके, सो हे सॉल्व्ह केल्यानंतर फायनल आन्सर येईल रेझिस्टिव्हिटी ऑफ द वायर. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल घेऊया आणि मग मी तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देते. आधी जेवढी दिली आहेत तेवढी सगळी सॉल्व्ह करून घेऊया. अ करंट ऑफ 0.24 ampere flows through a conductor when a potential difference of 24 volt is applied between its two ends. What is its resistance? So what is given? Potential difference is given 24 volts. Current flowing through it is 0.24 ampere. आपण आधी काय करणार, आपला फॉर्म्युला लिहून घेणार जसा आपल्याला लक्षात राहतो तसा. V is equal to I into R. आता आपल्याला काढायचा आहे R, म्हणून we will keep R as it is equal to हा I इकडनं इकडे शिफ्ट करणार, म्हणून V upon I. आलंय टेक्स्टबुक मध्ये R is equal to V upon I. V च्या जागी आपण लिहिलं 24 व्होल्ट्स, I च्या जागी लिहिलं 0.24. कॅल्क्युलेट केलं, आन्सर आलं 100 ओहम. The resistance of the conductor is therefore 100 ohm. Next, fourth example. Determine the current that will flow when a potential difference of 33 volt is applied between two ends of an appliance having a resistance of 110 ohm. If the same current is to flow through an appliance having a resistance of 500 ohm, how much potential should be applied across its two ends? आतापर्यंत आपण जेवढी काही एवढी सम्स केली त्यातलं सगळ्यात मोठं सम आहे हे. भरपूर दर जरा 2-3 स्टेप्स मध्ये, अवघड नाहीये, स्टेप्स जास्त आहेत फक्त. पहिल्यांदा काय, आपण फक्त पहिला पार्ट वाचूया आधी. करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. कशाच्या बेसिसवर? पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे आणि रेझिस्टन्स दिलेला आहे.
सो फॉर टाइम बिंग व्हॉट वी हॅव, आपल्याकडे व्ही आहे आणि आपल्याकडे आर आहे. आपल्याला आय कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपलं इक्वेशन वापरून आपण करू शकतो आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. पहिला पार्ट सॉल्व्ह होऊन जाईल पहिल्या स्टेपमध्ये. इन फर्स्ट केस आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर विच इज इक्वल टू 33 अपॉन 110. आन्सर आला आहे. देअरफॉर करंट विल बी इक्वल टू 0.3 एम्पियर. पहिल्यामध्ये आपला करंट आला. आता सेकंड केस, आता ह्याच्यावर डिपेंडेंट आपल्याला काहीतरी सेकंड केस पुढे विचारलंय. इफ द सेम करंट इज टू फ्लो थ्रू अन अप्लायन्स, म्हणजे आता 0.3 एम्पियर एवढाच करंट सपोज त्या अॅपॅरेटस मधून फ्लो होत असेल आणि त्याचा रेझिस्टन्स 500 ओहम असेल, तर पोटेन्शियल डिफरन्स किती असेल दोन एंड्सचा, असं विचारलंय. वेगळं काहीच नाहीये. आपण आतापर्यंत जेवढी सम केली ती दोन सम्स फक्त ऍडअप केली आहेत त्यांनी. पहिल्यांदा आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा होता. करंट मिळाल्यानंतर रेझिस्टन्स बदललाय त्यांनी आणि त्याच्यावरून आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढायला सांगितलाय. ओके, सो तो जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू, आय इज इक्वल टू 0.3 एम्पियर, आर इज इक्वल टू 500 ओहम, व्ही आपल्या आता तर डायरेक्ट आपल्याला ओहम्स लॉ वापरता येईल. व्ही इज इक्वल टू आय आर which is equal to 0.3 into 500 volt which is equal to 150 volts. The required potential difference between its two ends will be equal to 150 volts. आता ह्या सम्स मध्ये एकच कसं होऊ शकतं की जर पहिला पार्ट कॅल्क्युलेट करताना चुकला तर दुसरा पार्ट सुद्धा चुकून जातो. त्यामुळे पहिला पार्टही लक्ष देऊन काढायचा असतो की आता सपोज तुमचा फर्स्ट पार्ट मधला करंटच चुकला, 0.3 च्या जागी समज व्हॅल्यू आली घाईघाईत 0.03, तर काय होईल, तो करंट यूज करून आपण सेकंड पार्ट सॉल्व्ह करणार आहे. ओके, म्हणून ह्या सम्स कडे जरा जास्ती केअरफुली बघायचं की आपला पहिला आणि दुसरा दोन्ही पार्ट्स ॲक्युरेट यायला पाहिजेत. ठीक आहे, आणि मग त्यामुळे हे मोठा सम वाटतं, त्यामुळे जास्ती मार्काला येतं एक्झाम मध्ये. ओके, पुढे पण अजून एक्झाम्पल आहे. Determine the resistance of a copper wire having a length of 1 kilometer and diameter of 0.5 millimeter. सेम आहे मगाशी. आता आपल्याला रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, लेंथ दिली आहे, डायमीटर दिलाय, ज्याच्यावरून आपल्याला एरिया काढता येईल. सो आपला फॉर्म्युला मगाचा लक्षात आहे. रेझिस्टन्स इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू लेंथ अपॉन एरिया. आणि त्यांनी रेझिस्टिव्हिटी ऑफ कॉपर, रेझिस्टिव्हिटी जी असते ती दिलेलीच आहे, 1.7 इंटू 10⁻⁻8. ती फिक्स्ड असते रेझिस्टिव्हिटी. त्यामुळे ते लक्षात ठेवून आपण सगळ्या व्हॅल्यूज आता आपल्याकडे आहेत. लेंथ आहे एल इज इक्वल टू 1 किलोमीटर विच इज इक्वल टू 1000 मीटर्स, 10⁻³ मीटर कन्व्हर्जन करून घेतलं. डायमीटर दिलाय आपल्याला या केसमध्ये 0.5 mm मिलीमीटर विच इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻³ मीटर. डायमीटर आणि रेडियस मधलं रिलेशन काय असतं, आपण एरिया ऑफ सर्कल मध्ये मगाशी बघितलं होतं, ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर आहे. तर आता रेडियस आणि डायमीटर ह्या दोन मध्ये काय रिलेशन आहे, आठवतंय काही? नुसतं डी आणि आर असे सिंबल वापरून चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. आता तुम्हाला डी अपॉन आर इज इक्वल टू 2/1. करेक्ट, राईट. सो आपण थोडस सोप्या फॉर्मॅट मध्ये लिहूया. हे डायमीटर इज इक्वल टू, बरोबर लिहिलंयस, डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय रेडियस. डायमीटर इज ट्वाइस दॅट ऑफ रेडियस, राईट. सो हेच आपण असं म्हणू शकतो, रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. म्हणून आपण आधीच जर का आपल्याला करायचं असेल स्क्वेअर वगैरेच्या भानगडीत घुसायच्या आधी, तर इथे जो डायमीटर दिलाय 0.5 इंटू 10⁻³ त्याचा आधीच हाफ करून घेऊ शकतो, किंवा त्यांनी दिलाय तसं करू शकतो. d/2 ब्रॅकेट स्क्वेअर सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करू शकतो. आणि आपल्याला अल्टिमेटली एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे.
ओके. सो आधी त्यांनी आता एरिया कॅल्क्युलेट करून घेतलाय, पाय आर स्क्वेअर दॅट इज डी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे सगळ्या व्हॅल्यूज घालून एरिया कंडक्टरचा कॅल्क्युलेट केलाय 0.2 इंटू 10⁻⁻⁶ मीटर स्क्वेअर. रेझिस्टन्स इज इक्वल टू रेझिस्टिव्हिटी लेंथ अपॉन एरिया. सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट केल्या आहेत आणि आन्सर काढलाय. आता इथे डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे. आन्सर कसं काढायचं हे आपण आता डिस्कस केलं लेक्चरमध्ये, की आपल्याला फक्त काय काय गिव्हन आहे ते बघायचंय आणि व्हॅल्यूज टाकायचे आहेत. मेन पार्ट जो तुमच्या एंडला उरणार आहे तो आहे कॅल्क्युलेशन्सचा. राईट. एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर्स अलाउड नसणार. त्यावेळेला हे कसं सॉल्व्ह करायचं याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला लागेल. तर आपण जे डिव्हिजन वगैरे आहे त्या थोडा वेळ 2 मिनिटं बाजूला ठेवूया. यातला जो इंडायसेसचा पार्ट आहे तो फक्त सॉल्व्ह करून बघूया. 10⁻⁸ 10⁻⁸ इंटू 10⁻³ अपॉन खाली काय होतं अजून 10⁻⁻⁶ अपॉन 10⁻⁻⁶. ओके. तर हा पार्ट सॉल्व्ह करताना पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला, न्यूमरेटर सॉल्व्ह करून घ्यायचा. मग अशी आपण रूल्स ऑफ इंडायसेस बघितलं होतं. आता ह्या केसमध्ये आयडियली इट शुड बी लाईक, फक्त आपण आता सध्या न्यूमरेटर बघूया. हा पार्ट आपण सॉल्व्ह करून बघणार आहे. तर बेस सेम आहे 10 म्हणून आपण इंडायसेसची ॲडिशन करणार. म्हणजेच 10⁻⁻8 प्लस 3 मायनस प्लस काय होतं मायनस, देअरफॉर 10⁻⁻5. हा आपला न्यूमरेटर सॉल्व्ह करून झाला. आता डिनॉमिनेटरला आपल्या मगाशी होतं 10⁻⁻6. राईट. मी परत एकदा आता हे लिहिते फक्त 10⁻⁻5 अपॉन 10⁻⁻6. हे कसं सॉल्व्ह कराल, ह्याचं आन्सर काय येईल ते मला जरा चॅटबॉक्समध्ये सांगा. 10⁻⁵ अपॉन 10⁻⁻6 याचं फायनल आन्सर काय येतं. फक्त एवढूशा पार्टचं 10⁻⁵ अपॉन 10⁻⁻6. नाही नाही एवढं असं नाही. इन टर्म्स ऑफ इंडायसेस 3.5 वगैरे असं कॅल्क्युलेट करून नकोय मला. ते पण 3.5 नाही येणार खरं. फक्त अशाच 10 वाल्या. द्विजेश तू 10⁻⁻11 असं लिहिलंयस. 10 बर. ओके. बघूया आपण आता. जेव्हा बेस सेम आहे 10 10 आणि मध्ये डिव्हाइड बाय साइन आहे, तर जे डिनॉमिनेटरचं इंडायसिस आहे ना ते वर जाऊन आपण सबट्रॅक्ट करतो. वर जाऊन सबट्रॅक्ट करतो. मग अशी मल्टिप्लिकेशनला ऍड केलं होतं, डिव्हिजनला सबट्रॅक्ट करणार. सो काय होईल 10⁻⁻5 मायनस, आता ऑलरेडी ते काय आहे -6. त्यामुळे कसं होणार आहे 10⁻⁻5 मायनस मायनस प्लस 6 which will be equal to 10⁻1 which will be equal to 10. क्लिअर. परत एकदा सांगते, जेव्हा मध्ये डिव्हिजनची दोन गोष्टींना आपण डिव्हाइड करत असू तर अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ इंडायसेस डिनॉमिनेटर न्यूमरेटरला शिफ्ट करताना आपण तो सबट्रॅक्ट करतो न्यूमरेटरच्या इंडायसेस मधून. म्हणून आपण लिहिलं 10⁻⁻5 मायनस -6. राईट. -6 ची आपल्याला साईन बदलायची कुठली परमिशन नाहीये खालनं वर नेताना डिरेक्टली. बट वर गेल्यानंतर मायनस मायनस होणार प्लस, म्हणून 10⁻⁻5 प्लस 6 विच इज इक्वल टू 10⁻1. 10⁻1 इज नथिंग बट 10. क्लिअर. येस मैत्रेय, युअर आन्सर वॉज राईट.
बट सगळ्यांनी वेगवेगळी आन्सर दिली होती म्हणून मी एक्सप्लेन केलं. ओके, समजलंय. आता ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा थोडासा वापर करायला लागणार आहे तुम्हाला खूप कॅल्क्युलेशन्समध्ये. नाहीतर काय होईल, चॅप्टर समजलेला आहे, काय सबस्टिट्यूट करायचंय माहितीये, फॉर्म्युला सुद्धा माहितीये, फक्त कॅल्क्युलेशन्समध्ये गोळ होऊन मार्क्स जाऊ नयेत म्हणून मी हे सांगतेय. ओके, सो आता थोडा वेळ आहे, नाही आपल्याकडे वेळ. ओके, नो प्रॉब्लेम. आय गिव्ह किती चॅप्टरचा थोडाच पार्ट राहिलाय. वी विल कम्प्लीट दिस चॅप्टर इन द नेक्स्ट लेक्चर. आणि एक्झाम्पल्स मी करून घेते लेक्चरमध्ये पुढच्या, आणि काही जी सोपी जरा वाटतील मला ती होमवर्कसाठी देईन. ओके, अदरवाईज जे थोडेसे अवघड वाटू शकतात ते आपण क्लासमध्ये करूया. ओके, सो थँक्यू अँड बाय फॉर नाव. Yes, you can leave the meeting now.